इज्जः महेज्जः क्रतुः सत्रम सतां गतिः. 446 नाव आहे इज्जः. यष्टव्यः म्हणजे ज्याची पूजा करावी, आराधना करावी. अपि अयम म्हणजे हाच एकमेव, हा पूजा करावी असा आहे. असा म्हणजे पूजा करण्यास जो योग्य आहे तो इज्जः. यज्ञाच्या माध्यमातून हा पूजला जातो. इतर देवतांच्या पूजा करताना सुद्धा वास्तविक याच विष्णूंची म्हणजे आत्म्याचीच पूजा होत असते. असा हा इज्जः. ओम इज्जाय नमः. 447 महेज्जः. सर्वासु यष्टव्यासु म्हणजे पूजा करण्याजोग्या देवतासु, सर्व देवतांमध्ये प्रकर्षेण प्रामुख्याने यष्टव्यः याची पूजा केली जाते. कारण मोक्षफलदातृत्वात मोक्षरूपी फल देणारा हाच आहे. असा जो आहे हा महान पूजनीय. अनेक इतर देवतांची पूजा करून अनेक गोष्टी ते त्या देवता प्रदान करतात, पण केवळ महान विष्णूच पूर्ण मुक्ती देऊ शकतात. म्हणून हा महान असा पूजनीय असलेला महेज्जः. ओम महेज्जाय नमः. 448 क्रतुः. यूपसहित यज्ञः क्रतुः. यूप म्हणजे बळी देण्यासाठी एक स्तंभ असतो आणि त्याला प्राणी बांधलेलो असतो. असा जो यज्ञ असतो तो क्रतुः. किंवा जो यज्ञरूप आहे असा जो क्रतुः. सकाम यज्ञ सर्व यज्ञांमध्ये विष्णूंनाच पूजले जाते. असा हा यज्ञरूपी असलेला क्रतुः. ओम क्रतवे नमः. 449 सत्रम. असती उपैती म्हणजे मिळवला जातो. चोदन आज्ञा उपदेश हुकूम नियम म्हणजेच धर्म. लक्षण ध्येय लक्ष म्हणजे धर्म मिळवणं, ज्याच्या मार्फत मिळवला जातो किंवा जो धर्मरूप आहे असा तो सत्रम. किंवा सत्रायते इति म्हणजे चांगल्या लोकांचं वैश्विक अस्तित्वांच्या विविध दुःखांपासून परिणामांपासून रक्षण करतो असा तो सत्रम. जो महान लोकांचं रक्षण करतो असा किंवा अनेक दिवस जो यज्ञ चालतो अशा यज्ञाला सुद्धा सत्र असं म्हणतात. ओम सत्राय नमः. 450 सताम गतिः. सताम म्हणजे थोर सुज्ञ. मुमुक्षूणाम म्हणजे जे मोक्षाचे इच्छुक असतात अशांना. न अन्या गतिः म्हणजे यशाचा मोक्षाचा दुसरा कोणताही मार्ग नाही असा जो तो सताम गतिः. सज्जनांचे अंतिम प्राप्यस्थान असलेला नारायणाच्या पूजा अर्चनाच्या साहाय्यानेच नारायणापर्यंत म्हणजेच अंतिम ध्येयापर्यंत पोचू शकतो असा जो मार्गही जो आहे आणि लक्षही जो आहे असा तो सताम गतिः. ओम सताम गतये नमः.